मागच्या भागात आपण पाहिले की अभि प्रियंकाच्या काहीतरी इमर्जन्सीसाठी रसिकाला सोडून गेला होता. आता पुढे रागाच्या भरात तिने खोलीतली वस्तू फेकून दिल्या आणि सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं. ती पुन्हा पुन्हा आमच्यामध्ये काय येतेय? रसिका किंचाळून म्हणाली. चिडून रसिका सासरी गेली. तिला तिच्या सासूबाईंशी प्रियंकाविषयी बोलायचं होतं, पण सौम्या कायम त्यांच्यासोबत असायची, त्यामुळे तिला एकटीने बोलायला वेळ मिळत नव्हता. ती विचार करत होती की बोलायचं कसं. नंतर तिला एक कल्पना सुचली. तिने सासूबाईंना विचारलं, आई, मला अभिचे लहानपणीचे फोटो बघायला चालतील का? सासूबाई थोड्या आश्चर्यचकित झाल्या, पण मुलाच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रस दाखवणारी सून बघून त्या खूप आनंदी झाल्या. सौम्यालाही तिच्या नवऱ्याचे म्हणजे आकाशचे लहानपणीचे फोटो बघायचे होते. जानकी अतिशय आनंदाने दोघींनाही खोलीत घेऊन गेली आणि काही जुने अल्बम्स दिले. सौम्या आणि रसिका दोघे आपापल्या नवऱ्यांचे फोटो पाहायला लागल्या. सौम्या खूप खुश होती, पण रसिका मात्र अभिचे फोटो बघून थक्क झाली होती. लहानपणी तो खूप गोंडस दिसत होता. तिने जवळपास विसरूनच टाकलं की तिने हे फोटो कोणत्या हेतूने मागवले होते. तिच्या नाजूक बोटांनी ती अभिची छोटी छोटी चित्रं हाताने फिरवू लागली. नकळत तिला अंगावर शहारे आले. तिच्या ओठांवर हसू, डोळ्यात चमक. ती त्याच्या चेहऱ्याला इतकी आकर्षित झाली होती की तिला कळलंच नाही. त्यानंतर तिने त्याचे किशोरवयीन फोटो पाहिले. तो तिला कमालीचा देखणा वाटला. आश्चर्याने तिच्या भुवया उंचावल्या. ती त्या फोटोवरून हात फिरवत होती. सासूबाई आणि सौम्या तिची छेड काढू लागल्या. रसिका, तो तुझा नवरा आहे, कुणी अनोळखी नाही. अगदी खायला उठली आहेस त्याला बघून, सासूबाईने मिश्किलपणे म्हटलं. रसिकाच्या गालांवर लाली पसरली. वा, अभिजीजू खूपच हँडसम आहे, सौम्या म्हणाली. माझा मुलगाच आहे, हँडसम तर असेलच ना, जानकीने अभिमानाने सांगितलं. पण अचानक तिच्या चेहऱ्यावर एक वेदना दिसू लागली. रसिकाला माहीत होतं त्या वेदनेचं कारण काय आहे, म्हणून तिने विषय बदलायचं ठरवलं. विषय वळवण्यासाठी तिने विचारलं, आई, बाबा कसे होते? त्यांचे फोटो दाखवा ना. सासूबाई लाजल्या आणि त्यांनी त्यांच्या पतीचे फोटो दाखवले. त्यांच्याबद्दल सांगायला लागल्या. थोड्या वेळाने रसिकाने प्रियंकाच्या कुटुंबाचे फोटो पाहिले आणि कुतूहलाने विचारलं, आई, हे कोण आहेत? रसिकाच्या हातातला फोटो पाहून जानकीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं. पण रसिकाने हट्टाने पुन्हा विचारलं, हे आमचे कधीचे पारिवारिक मित्र, जे नंतर विश्वासघातकी ठरले. जानकी संतापाने म्हणाली. रसिका शांत होती. थोड्या वेळाने तिने पुढचे फोटो दाखवले आणि रागाने सांगायला लागली, हा आहे जगन्नाथ, त्याची बायको सुभद्रा आणि ही त्यांची एकुलती एक मुलगी प्रियंका. हीच ती मुलगी जिला अभिशी लग्न करायचं होतं, पण सुदैवाने झालं नाही. त्याच्या साखरपुड्याच्या दिवशीच त्याचा चेहरा पाहून तिने अभिला नाकारलं. आमच्या कुटुंबाची अगदी बेअब्रू केली. अजूनही मला ती अपमानाची भावना विसरता येत नाही. रसिका आणि सौम्या काहीच बोलल्या नाहीत. आम्ही त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे खूप मदत केली. तुझ्या सासऱ्याने त्यांचं नेहमीच साथ दिली. अभिच्या चेहऱ्याला आग लागल्यावर तो खूप खचून गेला होता, म्हणून मी ठरवलं की त्याचं लग्न लावून द्यावं, पण तो माझा मोठी चूक होती. जानकी शांत झाली, डोळे झाकून बसली. त्यांनी स्वतः लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मला आधी संकोच वाटत होता, पण नंतर मी होकार दिला. मला माहीत नव्हतं की त्यांचा खरा हेतू वेगळाच आहे. त्या काळात अभिसाठी चांगला प्रस्तावही नव्हता, त्यामुळे मीही असहाय्य होती. अभि आणि प्रियंका बालमैत्रीण होते, म्हणून मला वाटलं ती त्याला समजून घेईल, त्याचं दुःख दूर करेल. पण ती तर अजिबात संवेदनशील नव्हती. मैत्रीण असूनही तिने त्याचं रूप हिणवून त्याचा अपमान केला. माझं त्यांच्यावर विश्वास ठेवणं खोटं ठरलं. जानकी रडायला लागली. सौम्याने तिला शांत केलं. रसिका आश्चर्यचकित झाली. अभि तिच्यावर प्रेम करायचा का? रसिकाने कुतूहलाने विचारलं. तिचे डोळे विस्पारले होते. जानकी रडणं थांबवून तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागली. रसिकाने पुन्हा तोच प्रश्न विचारला, आई, त्याचं तिच्यावर खरंच प्रेम होतं का? त्याला खरंच तिच्याशी लग्न करायचं होतं का? जानकी गोंधळली आणि शांतपणे नकारार्थी मान हलवली. काय म्हणताय काकू, खरंच आहे का हे? रसिकाने अजूनही डोळ्यात शंका ठेवत विचारलं. रसिका, मी खरंच सांगते, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? सारखं सारखं एकच प्रश्न का विचारतेस? तू आधी कधी प्रियंका नाव ऐकलं आहेस का? जानकीने गोंधळून विचारलं. रसिका एकदम शांत झाली. तिला कळेच ना या परिस्थितीत काय बोलावं. सासूला सगळं खरं सांगायचं की नाही याबद्दल ती घाबरली होती, पण तिला हायसं वाटलं की अभि आणि प्रियंकामध्ये काहीच नव्हतं. रसिका, मी तुझ्याशी बोलतेय, ऐकत आहेस का तू? जानकीने काळजीने विचारलं. रसिकाने डोळे मिचकावले. रसिका, काय झालंय तुला? आई तुझ्या उत्तराची वाट पाहत आहेत.
सांग ना त्यांना तू इतकी प्रियंकाबद्दल का उतावीळ झालीस? मला तर तिचं नावही माहीत नव्हतं, पण तुला ती माहिती आहे का? सौम्याने विचारलं. रसिका काही क्षण शांत होती. ती पुढच्या परिणामांबद्दल चिंतित होती. तिला माहीत होतं की जर तिने अभिच्या आईला सांगितलं की अजूनही प्रियंकाच्या घरचे अभिशी संपर्कात आहेत तर तो नक्कीच नाराज होईल. थोडा विचार करून तिने शांतपणे उत्तर दिलं. हो, मी तिला ओळखते. मी तिच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले आहे. जानकीला हे ऐकून धक्का बसला. सौम्या गोंधळून गेली होती. रसिकाला पुढे बोलायला थोडा संकोच वाटत होता, पण तिच्या सासूने हट्टच धरला. तू तिला ओळखतेस? कसं काय? जानकीने विचारलं. रसिका ऐकतच नव्हती. तिच्या डोक्यात फक्त सुभद्राच्या त्या खोट्या गोष्टी फिरत होत्या. अभि आणि प्रियंकाच्या कथित नात्याबद्दल. तिला सगळं खरं जाणून घ्यायचं होतं. तिला आश्चर्य वाटत होतं की सुभद्राने इतकं मोठं खोटं का सांगितलं. तिला वाटत होतं, का तिने मुद्दाम मला दुखावलं? तिने मला रडवलं, अभिचं अफेअर आहे असं सांगून. तिला यातून नक्की काय मिळालं? आता रसिकाच्या मनात त्या संपूर्ण कुटुंबाबद्दलच शंका यायला लागली होती. तिच्या मनात प्रश्न सुरू झाले. काहीतरी कट तर करत नाहीयेत ना माझ्या विरुद्ध? ते अभिच्या मागे लागून काहीतरी खेळी तर खेळत नाहीयेत ना? तेवढ्यात जानकी काकूच्या आवाजात जोर आला. रसिका, सांग ना नीट. कसं काय तिला ओळखतेस? तुझी तिला भेट कशी झाली? अभिला हे सगळं माहिती आहे का? सगळं नीट सांग मला. जानकी अधीर होऊन बोलली. रसिकाने ठरवलं आता सगळं खरं सांगायचं. अभिला त्या प्रियंकापासून दूर ठेवायचं. तिने सुरुवातीपासून संपूर्ण गोष्ट सासूला सांगून टाकली. जानकी आणि सौम्या दोघीही ऐकून सुन्न झाल्या. माझ्या मुलाने मला त्या नीच कुटुंबासाठी फसवलं? हे मला अजिबातच पटत नाही, जानकी रडत बोलली. सौम्याने तिला समजावत शांत केलं. रसिकाला अपराधी वाटलं. तिने सासू आणि मुलामधलं नातं अशा गैरसमजुतीत आणलं म्हणून. तुम्ही त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करता आहात. त्याने मुद्दाम तुमच्याशी खोटं बोललं नाही. खरं तर त्यालाही वाईट वाटलं होतं खोटं बोलताना. माझ्या मते त्या लोकांनीच त्याला भावनिकरित्या गुंतवून अशा गोष्टी करायला भाग पाडलं. ते लोक खूप हुशारीने खेळत आहेत. काहीही असो, मी इतरांवर दोष टाकणार नाही. माझ्या मुलाने माझ्या इच्छेविरुद्ध वागलं, खरं बोललं नाही. तेच मूळ कारण आहे या सगळ्या प्रकरणाचं, जानकीने ठामपणे उत्तर दिलं. रसिका शांत होती. तिला पुढे काय होईल याची भीती वाटत होती. पण एक गोष्ट मात्र मी सांगते, माझा मुलगा अशा स्वभावाचा नाही की कोणत्याही स्त्रीकडे वळेल. तो तिच्याशी बोलत असेल कदाचित, पण तुला फसवेल असं तो कधीच करणार नाही, जानकी ठामपणे म्हणाली. रसिकाने लाजून खाली बघितलं. रसिका आणि सौम्या, लगेच अभि आणि आकाशला घरी बोलवा. ते कुठेही असोत मला फरक पडत नाही. मी त्यांना आता हजर पाहायचं आहे, विशेषतः अभिला. जानकीचा आवाज कठोर झाला. रसिकाला काळजी वाटायला लागली, पण ती सासूच्या शब्दांना नाईलाजाने मान देत म्हणाली. आकाशला सौम्याचा फोन मिळताच तो ताबडतोब घरी परतला, पण अभि मात्र प्रियंकामुळे उशिरा आला. तो उशिरा रात्री घरी पोहोचला. जानकी आणि रसिका त्याची वाट पाहत होत्या आणि दोघींनाही राग आला होता. अभि, मला विश्वास बसत नाही की तू माझ्याशी खोटं बोललास आणि त्या कुटुंबाला भेटलास. म्हणजे तुला माझं काही महत्त्व नाही. तू अजूनही त्या बिनधास्त मुलीचा आणि तिच्या बेशरम कुटुंबाचा पाठीशी आहेस? जानकीने कटू शब्दात विचारलं. अभि तिच्या आरोपांनी हादरला. त्याने रसिकाकडे निराश नजरेने पाहिलं. तिला लाज वाटली आणि तिने त्याच्याकडे बघणं टाळलं. आई, असं काही नाही. तिला तिची चूक समजली आणि तिने माफी मागितली. जरी तिच्या आईवडिलांना ते खटकले असले तरी मी ठरवलं की भूतकाळ विसरून पुढे जावं, अभि शांतपणे म्हणाला. रसिका ऐकत होती. फक्त माफीने सगळं विसरतोस? तू विसरलास की तू आता विवाहित आहेस आणि तिच्यासोबत वेळ घालवतोयस? तुला कधी वाटलं नाही का की यामुळे रसिकाला त्रास होईल? जानकीने चिंता व्यक्त केली. अभि एकदम थबकला आणि रसिकाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्याला दिसले. तुला खरंच वाटतं का की सुभद्रा बदलली आहे आणि तिने खऱ्या मनाने माफी मागितली? मग तू मूर्ख आहेस अभि. तू तिला तुझ्या बायकोला दुखावू दिलंस, जानकी चिडून म्हणाली. मला काहीच समजत नाहीये. तुम्ही इतकी मोठी वक्तव्य का करता आहात? मी फक्त ते वाईट दिवस विसरायचा विचार केला. मी कधीच कुणाला दुखावू शकत नाही. मग मी रसिकाला विसरून तिचा अपमान का करू? अभिने विचारलं. जानकीने रसिकाला विचारलं की नेमकं काय घडलं सुभद्रा आणि तिच्यात. जरी रसिकाला लाज वाटत होती तरी तिने सर्व काही सांगितलं. शेवटी ती पूर्णपणे कोसळली जेव्हा तिने सांगितलं की तिने अभिला प्रियंकाला टेरेसवर मिठी मारताना पाहिलं होतं. तिने त्याच्याविषयीचं तिचं दुःख व्यक्त केलं. अभि सुन्न झाला. आता ऐकलंस ना अभि? त्या धूर्त कुटुंबाने तुझं लग्न तोडायचा बेत केला होता. सुभद्रा रसिकाला तुझ्या खोट्या प्रेमकथा सांगून प्रभावित करत होती. तरीही तू त्यांचं समर्थन करणार? जानकीने विचारलं. पण अभिचे डोळे फक्त रसिकावर स्थिर होते. त्यात वेदना आणि निराशा स्पष्ट दिसत होती.
तो त्याच्या आईच्या प्रश्नांना उत्तर न देता गप्प राहिला. तिचे प्रश्न सुरूच होते. अखेर त्याने शांततेत उत्तर दिलं. मी खोटं बोललो आणि गोष्टी लपवल्या यासाठी माफी मागतो. पण असं पुन्हा कधी होणार नाही. आता मी त्यांच्या बाबतीत सावध राहीन. मी खरंच खूप खेद व्यक्त करतो आई. पण विश्वास ठेवा, मी रसिकावर अन्याय केला नाही. माझी चूक इतकीच की मी इतरांना तिला दुखवू दिलं. त्याने हात जोडून माफी मागितली. मला माझ्या पत्नीशी एकट्याने बोलायचं आहे, असं म्हणत तो लगेच रसिकाजवळ गेला. तिचा हात धरून तिला खोलीत घेऊन गेला, सर्वांच्या हाका दुर्लक्षित करून. त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्या डोळ्यात बघत विचारलं, म्हणजे हेच कारण होतं तुझ्या वागणुकीत बदलण्याचं? हो ना? रसिका घाबरून त्याच्याकडे पाहत होती. तुला माझ्या चारित्र्यावर संशय आला? तू मला दुर्लक्षित केलंस कारण तुझ्या मनात शंका होती की मी खोटारडा आहे, फसवणूक करणारा आहे. हो ना? रसिकाला लाज वाटली. तिने खाली बघितलं. जेव्हा तू माझ्या आईला सर्व काही सांगितलंस तेव्हा मला विचारायची हिंमत का झाली नाही? रसिका, यावेळी तू खरंच मला निराश केलंस. तू मला सर्वांसमोर कमीपणा दिलास. तू इतकी अविश्वसनीय का आहेस? तुला एका अनोळखीवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला? मी तुझा नवरा आहे, इतकीच का आपल्या नात्याची किंमत आहे? अभि अस्वस्थपणे विचारत होता. रसिकाला काही बोलता येईना. तिला त्याचं पुन्हा पुन्हा दुःख देणं वाईट वाटत होतं. तिने बोलायचा प्रयत्न केला पण तिचा गळा कोरडा पडला आणि शब्द अडकले. ती थरथरत म्हणाली, अभि, मी सहज विश्वास ठेवला असं नाही. पण जेव्हा मी तिला तुझ्या मिठीत पाहिलं तेव्हा माझं हृदय तुटलं. मला वाटलं की तुला मी आवडत नाही म्हणून तू माझ्यापासून दूर राहतोस आणि घटस्फोटाची मागणी करतो. म्हणून मला वाटलं की ती म्हणते ते खरं असेल. तिने डोळ्यांतून अश्रू येऊ नयेत म्हणून खूप प्रयत्न केले. अभि तिच्याकडे संतप्तपणे बघत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. रसिका त्याचा हा राग पहिल्यांदाच पाहत होती. तिचं आतून थरथरणं सुरू झालं. तिचे पाय हादरले आणि ती कुठल्याही क्षणी कोसळणार होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, सॉरी अभि, सॉरी. ती शब्द पूर्ण न करताच अभिने तिला एक घट्ट मिठीत घेतलं. तिला काही क्षण कळलंच नाही की काय झालं, पण नंतर तिला ते क्षण समजले आणि तिनेही त्याला घट्ट मिठीत घेतलं आणि त्याच्या खांद्यावर रडत राहिली. शांतपणे दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. त्यांना एकमेकांपासून दूर व्हायचं नव्हतं. रसिका अभिच्या मिठीत रडत होती आणि अभि तिला प्रेमाने शांत करत होता. तिला मिठीत घेत अभि म्हणाला, रसिका, मला माफ कर. मला खरंच कल्पनाही नव्हती की सुभद्रा आंटी तुझ्याशी असं काही खोटं बोलतील आणि तुला दुखावेल. पण तू मला थेट का विचारलं नाहीस? का सगळं आईला सांगितलंस? रसिकाने गप्प बसून अपराधीपणे ओठ चावले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अभिने तिला आपल्यापासून वेगळं केलं आणि तिच्या अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती अपराधीपणातून काही बोलू शकत नव्हती. अभिने तिचा चेहरा हातात धरला, तिचे अश्रू पुसले आणि तिला पलंगावर बसवून पाणी दिलं. रसिकाने लहान मुलीसारखी त्याचे ऐकले आणि पाणी प्यायलं. ती त्याला विचारते, तू माझ्याशी एवढा चांगला का वागतोस, जसं काही मी काहीच केलं नाही? मी तुझ्या प्रेमाची पात्र नाही. ती खूप दुःखी दिसत होती. अभिने हलकंसं असं तिच्या खांद्यावर हात ठेवला. मला वाटतं की तुला याचं उत्तर द्यावंच लागेल, असं म्हणत अभिने तिच्याकडे नजर लावून पाहिलं. रसिकाला माहीत होतं की तो तिला समजावून न घेतल्याशिवाय सोडणार नाही. तिने स्वतःला सावरलं आणि हळूहळू सुरुवात केली. ती स्वतःशीच विचार करू लागली, का ती इतकी अस्वस्थ होत होती जेव्हा तो दुसऱ्या बाईसोबत बोलायचा? का तिला त्याचा माफीनामा हवा होता जेव्हा तिने त्याला दुखावलं? का तिला त्याच्याशी घटस्फोट घ्यायचा नव्हता? का ती त्याच्याजवळ असली की खूप आनंदी वाटायचं? का जेव्हा त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला किंवा जवळ घेतलं तेव्हा ती हरवून जायची? कारण ती त्याच्यावर प्रेम करायला लागली होती. त्याच्या चेहऱ्यावर नव्हे तर त्याच्या मनावर. तिला तिच्या नवऱ्यावर मनापासून प्रेम व्हायला लागलं होतं. ती अखेर प्रेमात पडली होती, आपल्या अभिवर. तर आता खरं ऐका. अभि हॉस्पिटलला गेला. रिसेप्शनमध्ये प्रियंकाबद्दल चौकशी केली आणि सरळ ICUकडे निघाला. सुभद्रा हॉस्पिटलच्या लॉबीत एकटीच बसलेली होती. अभि तिच्याकडे येताना पाहून ती तयार होती आणि खोटे अश्रू ढाळून एक नाटक केलं. अभि, मला प्रियंकाची खूप भीती वाटते. डॉक्टर म्हणतायत की तिची तब्येत गंभीर आहे. माझ्या मुलीला वाचव ना अभि. फक्त तूच वाचवू शकतोस. कृपया कुठेही जाऊ नकोस. माझ्यासोबतच राहा. मला खूप भीती वाटते. मला विश्वास बसत नाही की तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, असं सुभद्राने रडत रडत सांगितलं. अभि एक क्षण थांबला आणि म्हणाला, तिचं काही वाईट होणार नाही. काळजी करू नका आंटी. मी काळजी घेतो. आपण तिला पाहूया. अभि आणि सुभद्रा ICUमध्ये गेले. तिथे प्रियंकाला तसं पाहून अभि हादरला.
सुभद्रा मोठ्याने रडू लागली. ती प्रियंकाला म्हणाली, अभि तुझ्यासाठी आलाय, डोळे उघड. अभि गोंधळलेला दिसत होता, पण तो शांत राहिला. अभि, तिला तुझ्याबद्दल अपराधी वाटत होतं. तिने जे केलं त्याचं खूप वाईट वाटलं तिला, म्हणूनच तिने असं टोकाचं पाऊल उचललं. तू तिला माफ करशील का आणि वचन देशील का तिच्यासोबत कायमचं राहण्याचं? सुभद्राने फारच चालाखीने विचारलं. अभिने राग आवरला आणि काही शब्द बोलून तिथून निघून गेला. मी आधीच सांगितलं आहे की मी भूतकाळ विसरलो आहे. आता मी डॉक्टरला भेटतो आणि येतो. सुभद्राला त्याच्या उत्तरामुळे चिडचिड झाली, पण ती तोंडावर मात्र वेगळाच अभिनय करत होती. अभिने डॉक्टरची भेट घेतली आणि प्रियंकाबद्दल संशय आला. त्याने ठरवलं की सत्य बाहेर काढायचंच. डॉक्टरच्या रूममधून बाहेर आल्यावर त्याने कोणाला तरी फोन केला आणि प्रियंकाच्या परिस्थितीची माहिती दिली. तो माणूस लवकर यावा असं सांगून त्याला हॉस्पिटलचा पत्ता शेअर केला आणि शांतपणे त्याची वाट पाहू लागला. इतक्यात सुभद्रा म्हणाली, अभिला पाहून प्रियंका बरी होत आहे. हे ऐकून अभिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याने मूठ घट्ट केली आणि राग आवरण्याचा प्रयत्न केला, पण वरून मात्र तो आनंदी असल्याचं भासवू लागला. सकाळी लवकर रसिका झोपलेली असताना तिचा मोबाईल वाजला. कॉलर आय डी न पाहताच तिने कॉल उचलला. हॅलो, रसिका म्हणाली. हॅलो. पुन्हा तिने म्हटलं, सॉरी, मी तुझी झोपमोड केली का? अभिने काळजीने विचारलं. नवऱ्याचा आवाज ऐकून रसिकाच्या झोपेचं पार कुठं गेली. ती एकदम जागी झाली आणि लाजून म्हणाली, नाही, काही नाही, मी उठणारच होते आणि तुझा कॉल आला. अभि शांतपणे हसला. रसिका आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमात हरवून गेली होती. कधी परतणार आहेस? रसिकाने उत्साहात विचारलं. का गं, काही खास आहे का? मी काही तासांपूर्वीच आलो होतो ना, अभिने मिश्किलपणे विचारलं. माझ्यासाठी ते काही तास नव्हते, ते तर वर्षासारखे वाटले, रसिकाने लाजून सांगितलं. तिचं बोलणं ऐकून अभि फारच आनंदी झाला. माझं काम झाल्यावर लगेच येईन, असं अभिने सांगितलं. रसिका थोडीशी नाराज झाली. मी थोडा उशीर करू शकतो कारण मला एक महत्त्वाचं काम आहे. तू थकली असशील तर आज सुट्टी घे, नीट झोप घे. मी दुपारपर्यंत येईन असं त्याने प्रेमाने सांगितलं. रसिकाच्या डोळ्यात चमक आली, पण तिने वेगळेच प्लॅन्स होते म्हणून तिने खोटं सांगितलं. माझा एक महत्त्वाचा क्लास आहे, सुट्टी घेता येणार नाही. कॉलेजनंतर मी आपल्या अपार्टमेंटमध्ये जाईन, तू तिकडेच ये, मी तुझी वाट पाहीन. अभि लाजून हसला आणि ठीक आहे असं म्हणत कॉल कट केला. कॉल संपताच रसिका बेडवर नाचू लागली, जणू एखादी वेडी मुलगी. तिच्या मनात फक्त अभिच होता. तिचं नवऱ्यावरचं प्रेम तिला स्वप्नात उडवत होतं. तिने ठरवलं की अभिला भेटायच्या आधी त्याच्यासाठी एक खास गिफ्ट घ्यायचं, म्हणून तिने खोटं सांगून शॉपिंगला जायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी एक खास डिनर बनवायचं ठरवलं. रसिकाने तिच्या सासूबाईंना सांगितलं की त्यांचं भांडण मिटलं आहे, पण बाकी काही तिला अजून सांगू शकली नाही. मात्र तिची बहीण आणि सासूबाई समजून गेल्या आणि त्यांनी काही विचारलं नाही. मग ती त्यांच्याकडून निघून शॉपिंगसाठी गेली. रसिकाकडे अभिसाठी काहीतरी महागडं गिफ्ट घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, कारण ती अजून कॉलेजला जाणारी मुलगी होती. अभिने तिला पैसे दिले होते, पण तिला पहिलं गिफ्ट त्याच्याच पैशातून घ्यायचं नव्हतं. तिने ठरवलं की तिला अभ्यासातल्या यशासाठी मिळालेल्या सोन्याचं नाणं विकून ती अभिसाठी एक अंगठी घेईन. ती एकदम सिनेमा स्टाईलमध्ये त्याला प्रपोज करायचं स्वप्न पाहत होती. तिला आता खरंच जाणवायला लागलं होतं की अभिच तिचा प्रिन्स चार्मिंग आहे आणि त्याला ती तिच्या प्रेमाचं सगळं खास वागणूक देणं योग्यच आहे. ती आनंदाने स्वप्न रंगवत होती आणि शेवटी तिने तिचं सोन्याचं नाणं देऊन एक नवीन अंगठी घेतली. अंगठी छोटी होती, पण तिची डिझाईन पाहून ती फार खुश झाली होती आणि स्वतःच्या मेहनतीवर समाधानी झाली. नंतर ती त्यांच्या अपार्टमेंटला गेली, जेणेकरून अभि येण्यापूर्वी सगळं काही तयार ठेवता येईल. अभि, मला पूर्ण खात्री आहे की तिने काही विष पिलेलं नाही. ती खोटं नाटक करत आहे आणि मला आश्चर्य वाटतं की हा डॉक्टर पण तिची साथ देतोय खोटं बोलून, असं कार्तिकने सांगितलं. अभिच्या मित्रांपैकी एक आणि एक डॉक्टर. अभिच्या चेहऱ्यावर गंभीर छाया आली. तो खोल विचारात गेला आणि काही क्षणांनी त्याने कार्तिककडे मदतीची विनंती केली. कार्तिक, मी तुला वैयक्तिकरित्या इथे बोलावलं त्याबद्दल खूप धन्यवाद. मलाही त्याच्यावर संशय होता, म्हणूनच मी तुला रिपोर्ट्स पाठवले. मी सुभद्रा आंटीला जवळच्या मंदिरात पाठवलं आणि तुला आत घेऊन गेलो तिची तपासणी करायला. चांगलं झालं की तू वैयक्तिकरित्या तपासला आणि इतरांना कळू दिलं नाही. आता माझ्या सगळ्या शंका मिटल्या, पण मला अजून एक मदत हवी आहे. करशील का? हो, शक्य तेवढं मी नक्की करीन. काय करायचं आहे? कार्तिकने विचारलं. अभिने त्याला त्याचा संपूर्ण प्लॅन सांगितला. प्लॅन ऐकून कार्तिक थोडा घाबरला आणि म्हणाला, अभि, जर मी अडचणीत सापडलो तर?
हे खूप धोकादायक आहे. तिच्या कुटुंबाने जर मला पकडलं आणि तक्रार केली तर माझ्या प्रोफेशनवर परिणाम होईल. अभिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विश्वासाने म्हणाला, कार्तिक, तू माझी मदत करतो आहेस म्हणजे मी तुला कोणत्याही अडचणीत पाडणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला त्रास होऊ देणार नाही. असं केल्याने मी त्यांच्याकडून सत्य उलगडून घेऊ शकेन आणि त्यांनी माझ्या पाठीमागे रचलेली सगळी योजना समोर आणता येईल. त्यांनी माझ्या पत्नीला रडवलं आहे. आता त्यांना त्याचंच औषध द्यायचं आहे. अभिने त्याच्याकडे मदतीची विनंती केली, पण कार्तिकला पूर्ण मोकळं ठेवलं की तो स्वतःच्या इच्छेने निर्णय घ्यावा, कोणताही दबाव नको. कार्तिक तयार झाला आणि म्हणाला की त्याला काही औषध आणि एक सुया असलेली सिरिंज आणावी लागेल. अभि ताबडतोब फार्मसीमध्ये गेला आणि आवश्यक ती सामग्री आणली. जसं ठरवलं होतं तसं अभिने सुभद्राला कॅन्टीनमध्ये नेलं आणि कार्तिकला आत जाण्याचा सिग्नल दिला. पेशंटला पाहण्याच्या निमित्ताने कार्तिक ICUमध्ये गेला. प्रियंका गाढ झोपलेली होती. त्याने पाहिलं की आजूबाजूला कोणी नाही आणि लगेचच त्या इंजेक्शनने तिला औषध टोचलं. नंतर तो बाहेर आला आणि अभिला कॉल करून सांगितलं, काम झालं. अभि सुभद्राकडे बघून मंद स्मित हास्य करत राहिला. तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी दुःख दाखवत होती. पण अभिच्या मनात विचार आला, आता खरी रडेल ती. अभिने कार्तिकला मेसेज करून सांगितलं की तो तिथून लगेच निघून जावं आणि कुठेतरी लपून राहावं, जोपर्यंत त्याचा पुन्हा कॉल येत नाही. त्यानंतर अभिने सुभद्राच्या समोर अगदी सामान्यपणे वागलं आणि तिच्यासोबत शांतपणे प्रियंकाच्या रूमकडे गेला. रूममध्ये शिरताच सुभद्राला धक्का बसला, कारण प्रियंका वेदनांनी ओरडत होती. अभि तिच्याकडे बघून हसत होता. सुभद्रा घाबरून पटकन तिच्या मुलीकडे धावली आणि विचारलं, प्रिया, काय झालं ग? का रडतेस? सुभद्राने चिंतेने विचारलं. अभिही बाहेरून काळजी करण्यासारखं वागला. प्रियंका, काय झालं तुला? काही दुखतंय का? अभिने विचारलं. अभि, अचानक पोटात खूप दुखायला लागलंय, प्रियंकाने वेदनांनी रडत उत्तर दिलं. अभि अभिनय करत होता की तो डॉक्टर किंवा नर्सिंग स्टाफला बोलवायला जातोय. प्रियंका वेदनाने ओरडतच राहिली. सुभद्रा तिच्या जवळ गेली आणि तिच्या कानात म्हणाली, प्रिया, थांबव नाटक करायचं. अभि बाहेर गेला आहे. पण तू मला याबद्दल काही सांगितलं नाहीस. मी खूप घाबरले होते तुझं रडणं बघून. प्रियंकाने डोळे वटारले आणि आईवरच ओरडली. तुला काय झालंय? डोकं ठिकाणावर आहे का? मी खरंच वेदनेने मरत आहे आणि तू म्हणतेस की मी अभिनय करते? तू खरोखरच माझी आई आहेस की कोणीतरी परकी? सुभद्रा हादरली. तिने घाबरून विचारलं, काय म्हणतेस प्रिया? तुला खरंच पोटदुखी आहे का? पण तू काही विष घेतलं नव्हतंस ना? मग असं कसं? प्रियंकाने तिच्या आईकडे बघून तसंच सांगितलं. तू खरंच विष घेतलं नव्हतंस? अभिने निरागसपणे विचारलं. आई मुलीकडे बघत. सुभद्राला त्याला दारात पाहून घाम फुटला. प्रियंका वेदनाने ओढत होती. काय आंटी, तुम्ही म्हणालात की प्रियंकाने औषध घेतलं आणि आता तुम्हीच म्हणताय की तिने ते घेतलंच नाही? अभिने विचारलं. दोघीही गप्प झाल्या. पण आंटी, मला वाटलं खरंच तिने विष घेतलं आहे, म्हणून मी माझ्या डॉक्टर मित्राला बोलावून तिला अँटीडोट म्हणजे विषाची उतर दिली, कारण या डॉक्टरने सांगितलं की ती गंभीर आहे आणि तिचा जीव धोक्यात आहे, असं अभिनय करत अभिने सांगितलं. त्या खोलीत असलेल्या सगळ्यांना एक धक्का बसला. सर्वात आधी धक्क्यातून बाहेर आली ती प्रियंका. तिने अभिकडे बघून विचारलं, तू मला काय दिलंस? असं कसं करू शकतोस? काही करायचं होतं तर आधी विचारायचं होतं ना? मी ही वेदना सहन करू शकत नाही. असं वाटतंय जणू काहीतरी आत पेटतंय, असं म्हणत ती तिचं पोट घट्ट धरून बसली. अभि तिच्या वेदनांनी रडणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसत राहिला. इतक्यात हॉस्पिटलची मूळ डॉक्टर तिथे आली आणि अभिवर ओरडली, मिस्टर अभिरूप, मी तुमच्यावर आणि तुमच्या डॉक्टरवर केस करू शकते माझ्या परवानगीशिवाय माझ्या पेशंटवर उपचार केल्याबद्दल. तिला नेमकं काय दिलंय? ती डॉक्टर रागाने विचारत होती. अभिने शांतपणे हात खिशात घातले आणि म्हणाला, अर्थातच तुम्ही केस करू शकता, पण त्याआधी पोलीस तुम्हाला अटक करतील, बनावट उपचार करून लोकांना फसवून पैसे कमावल्याबद्दल. खोलीतील तिघी बायकांना अभिचं बोलणं ऐकून धक्का बसला. डॉक्टरने विचारलं, तुम्ही काय म्हणताय? मी कधी बनावट उपचार केले? तिच्या आवाजात घाबरटपणा स्पष्ट दिसत होता. मला माहिती आहे की प्रियंकाने विष घेतलं नव्हतं. तिने स्वतः तिच्या आईसमोर कबूल केलं आणि मी ती संपूर्ण बातचीत रेकॉर्ड केली आहे. शिवाय माझ्याकडे तुमचे रिपोर्ट्स आणि हॉस्पिटलचे बिल्स आहेत, ज्यात तुमच्या बनावटी उपचार असल्याचं स्पष्ट आहे. तर मी पोलिसांकडे तक्रार करू का? अभिने उपहासात्मक सुरात विचारलं. सगळ्यांचं तोंड बंद झालं. त्या डॉक्टरने रडत अभिला विनंती केली की त्याने काहीच करू नये. ती म्हणाली की ती या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहे आणि हे सगळं तिने सुभद्रा आणि प्रियंकाच्या सांगण्यावरून केलं. प्रियंका तिची मैत्रीण असल्यामुळे तिने मदत केली. अभिने तिला कठोर नजरेने बघत विचारलं, तुला काही शुद्ध आहे का?
डॉक्टर असून तू असं वागतेस? अशी नीच कामं करायला डॉक्टर शिकतात का? तुझा सगळा मान सन्मान गमावला आहेस तू. डॉक्टरने लाजून मान खाली घातली. गप्प राहा. मी जर काही तक्रार केली नाही तर तू शांत राहिली तरच वाचशील, अभिने तिच्या कानात हळू आवाजात सांगितलं. डॉक्टरने मान डोलावली आणि बाजूला शांत उभी राहिली. प्रियंका वेदनांनी ओढत होती. ए डॉक्टर, मला इलाज कर. मी खूप अस्वस्थ आहे. सहन होत नाही. सुभद्राने हे डॉक्टरला उपचार करण्यास सांगितलं. अभिने हसून उत्तर दिलं. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.